Hello, my dear friends. Welcome back to the RK Pharma Rockstar YouTube channel. Welcome to the Swaraj batch. Today we are going to discuss average topic. Which topic? Average, which is most important for your upcoming pharmacist examination. Regarding your examinations, तुमचा पॅटर्न काय असणार आहे एक्झामचा. सो मलाही फारशी आयडिया नाही आहे, कारण फर्स्ट टाईम ही वॅकन्सी आलेली आहे. सो मलाही माहिती नाही. मी एकच बेस्ट ऑप्शन देईल तुम्हाला की टेक्निकल ॲज वेल ॲज नॉन टेक्निकल दोन्ही पण अभ्यास करा. ठीक आहे, कारण जो त्यांनी टायमिंग दिलेला आहे तुम्हाला 2 आवर्सचा, त्या 2 आवर्समध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त 60 क्वेश्चनच सॉल्व करायला देतील असं मला वाटत नाही. वाटत पण नाही आहे, दोन्ही पण आहे. पॉसिबिलिटीमध्ये आहे मी स्वतः, त्यामुळे मी स्वतःच तुम्हाला सजेस्ट करते की ॲट अ टाईम तुम्ही दोन्हीही प्रिपेअर करा. त्यांनी काहीही मेन्शन केलेलं नाही. बघा, त्यांनी म्हटलंय की नॉन टेक क्वालिफाय केल्यानंतर तुम्हाला टेक्निकलमध्ये तुम्हाला बोलावलं जाईल, असं त्यांनी PDF मध्ये स्वतःच मेन्शन केले आहे. पण त्यांनी असं काहीच दिलं नाही की ते तुम्हाला नंतर बोलावणार आहे. होऊ शकतं की दोन्ही पण एक्झाम सोबत घेतील आणि ESIC सारखं ते तुम्हाला सेपरेट करतील. जसं की तुम्ही टेक्निकलला इतकं पोर्शन क्वालिफाय करा, नॉन टेक्निकलला इतका पोर्शन क्वालिफाय करा, असं ESIC टाईप पण ते फॉलो करू शकतात. त्यामुळे तुम्हाला दोन्ही पण प्रिपेअर करायचं आहे. हीच माझी एक काय आहे ते XYZ तुम्ही समजून घ्या. ठीक आहे. सो तुमच्याकरता एक पेड बॅच पण मी सुरू केली आहे. त्याचं नाव आहे आरंभ बॅच. पेड बॅचमध्ये फक्त जे मेंबर्स असतात त्यांनाच ती पेड बॅच दिसेल. कळलं? ज्यांना पेमेंटला प्रॉब्लेम येतात त्यांनी, जे विद्यार्थ्यांनी घेतलेलं आहे त्यांना तुम्ही डिस्कशन करून विचारू शकता. ठीक आहे. मला या रिगार्डिंग काही आयडिया नाही आहे. मी फक्त लिंक शेअर करू शकते आणि तुम्हाला अमाऊंट सांगू शकते. पण त्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर ते तुम्ही विद्यार्थ्यांना विचारून बघा, आणि नाहीच झालं तर मी पुन्हा करून बघते काहीतरी. ठीक आहे. नेक्स्ट, या क्लासमध्ये सर्व बेसिक्स क्वेश्चन्स आहे. मी खूप जास्त भर बेसिक क्वेश्चन्सवर देणार नाही. मॅरेथॉन कंडक्ट करणार आहे. आरंभ बॅच ॲज वेल ॲज स्वराज बॅच दोन्हीमध्ये मी मॅरेथॉन कंडक्ट करण्याचा प्रयत्न असेल. जे पण इम्पॉर्टंट टॉपिक असेल दोन्हीमध्ये करेल. ठीक आहे. कारण काही विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम असा येतोय की पेमेंट होत नाही आहे. ते मला मॅसेज करत आहे, बट मला काही समजलं नाही की ते कुठे प्रॉब्लेम येत आहे. मी करून बघितलं आहे पण मलाच कळलेलं नाही. ठीक आहे, बघते मी पुन्हा काय ते. सो बघूया आता आपला टॉपिक. लेट्स गेट स्टार्टेड. ठीक आहे. सो दिस इज द न्यू चॅप्टर विच इज ॲव्हरेज. सो ॲव्हरेज म्हणजे काय असतं? ॲव्हरेज मीन्स होतं सरासरी. मराठीमध्ये काय म्हणतो आपण त्याला? सरासरी म्हणत असतो. ॲव्हरेजचा फॉर्म्युला काय आहे? ॲव्हरेज इज इक्वल टू सम ऑफ द गिवन नंबर डिवाइड बाय टोटल गिवन नंबर. जितके पण नंबर दिले असेल त्याची तुम्हाला काय करायची असते? ॲडिशन्स करायची असते, बेरीज करायची असते. XYZ 5 नंबर दिले असतील, XYZ AB असे 5 टाईपचे नंबर दिले असतील. या 5 नंबरची तुम्हाला इथे बेरीज करायची असतं. समजा की या 5 नंबरची बेरीज किती आली आहे? 300 आली आहे. आणि डिवाइड बाय काय असतं? टोटल गिवन नंबर. किती नंबर गिवन आहे? 5 नंबर गिवन आहे. डिवाइड बाय 5 करावं लागतं. गॉट इट? हा आहे ॲव्हरेजचा फॉर्म्युला. ॲव्हरेज कसा काढायचा असतो? सम ऑफ ऑल गिवन नंबर डिवाइड बाय टोटल गिवन नंबर. सम ऑफ ऑल गिवन नंबर डिवाइड बाय टोटल गिवन नंबर. गॉट इट? सरासरी म्हणजे काय? एकूण संख्यांची बेरीज, जितक्या पण संख्या आहेत त्यांची बेरीज करायची असतं. पहिल्या कॉलममध्ये काय आहे? एकूण संख्यांची बेरीज डिवाइड बाय एकूण संख्या. किती संख्या आहे त्या डिवाइड करायच्या, म्हणजे सरासरी निघतं. नेक्स्ट आहे की सरासरी जर काढायची असेल तर आपण बघितलं की बेरीज अपॉन एकूण संख्या करायचं असतं. पण जर का तुम्हाला बेरीज काढायची असेल तर मग काय करणार तुम्ही? सरासरी गुणिला एकूण संख्या, म्हणजे ॲव्हरेज इंटू टोटल नंबर. ॲव्हरेज इंटू टोटल गिवन नंबर. गॉट इट? सम ऑफ ऑल गिवन नंबर जर तुम्हाला काढायचं असेल तर काय करावं लागेल? ॲव्हरेज इंटू टोटल गिवन नंबर. गॉट इट? पण जर का तुम्हाला एकूण संख्या म्हणजे टोटल नंबर काढायचं असेल, जर
तुम्हाला टोटल नंबर काढायचं असेल, म्हणजे एकूण संख्या काढायचं असेल, तर काय करावं लागते? ॲडिशन्स अपॉन ॲव्हरेज. ॲडिशन ऑफ ऑल गिवन नंबर डिवाइड बाय ॲव्हरेज. गॉट इट? काही बेसिक्स क्वेश्चन्स आहे, मी फास्ट सांगते, फास्ट तुम्हाला करायचे आहे. बघा, व्हॉट इज द ॲव्हरेज नंबर ऑफ 42, 78, 80, 86 प्लस 60? या संख्यांची बेरीज पण तुम्हाला करायची आहे. एकदा मी ओरली सांगून देते की कसं करायचं. बघा, टोटल म्हणजे राऊंड फिगरमध्ये जे असतात ना, आधी त्याला करून बघायचं, पटकन होऊन जाते. 60 प्लस 80 किती होतात? 140. 140 प्लस 42 किती होता? 182. यालाच करायचं, याला काटून घ्यायचं, 182. आता बघा, दोन नंबर आहे, 78 आणि 86. 70 प्लस 80 किती होतं? 150. 150 आणि हा 8 आणि हा 6 किती होतं? 6 प्लस 6 12, 12 प्लस 2 14. किती होतं? 14. किती आलं? 164. याच्यामध्ये ॲड करायचं, 2 प्लस 6 2 प्लस 4 6, 14 कॅरी 1 346. किती आलं? 346. फॉर्म्युला काय होतं? ॲव्हरेज इज इक्वल टू सम ऑफ ऑल गिवन नंबर डिवाइड बाय टोटल गिवन नंबर. टोटल गिवन नंबर किती आहे? 5. बस डिवाइड करायचं आहे. किती आहे? 346 डिवाइड बाय 5, दॅट इज 69.4. किती येतं? 5 6चा 30, 5 9चा 45 आणि 5 4चा 20, 5 2चा 1 सेकंड, 5 6चा 30, 5 9चा 45 आणि 5 2चा 12. एकच वाचला ना, 5 2चा 10. किती येतं? 69.2. किती येतं? 69.2. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द ॲव्हरेज ऑफ दिस नंबर? व्हॉट इज द ॲव्हरेज ऑफ दिस नंबर? बघा, 49, 59, 62, 54 आणि 76 या 5 संख्यांची जर बेरीज केली तर किती येतं? या 5 संख्यांची बेरीज येतं 300 आणि डिवाइड किती नंबर आहे? 5. 1 2 3 4 5. किती आहे? 5. 5 6चा किती होतं? 30. आन्सर काय येतं? 60. काय येतं? 60. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द ॲव्हरेज ऑफ फर्स्ट 5 प्राईम नंबर? प्राईम नंबर कुठले कुठले असतात तुम्हाला माहिती आहे ना? 2 3 5 7 प्लस 11. 2 3 5 7 11 माहिती आहे ना? फर्स्ट 5 प्राईम नंबर म्हटलं आहे, त्यामुळे आपण जितके फर्स्टमध्ये येतात तितके आपण घेतलेले आहे. या 5 संख्यांची बेरीज किती येतं? 11 प्लस 7 किती होतं? 18. 18 प्लस 5 23. 23 प्लस 3 26. 26 प्लस 2 किती येतं? 28. नंबर किती गिवन आहे? 5. किती गिवन आहे? 5. बस डिवाइड करायचं, 5 5चा 25 आणि 5 6चा 30. किती आन्सर येतं? 5.6. किती येतं? 5.6. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द ॲव्हरेज नंबर ऑफ ऑल प्राईम नंबर फ्रॉम 70 to 90? व्हॉट इज द ॲव्हरेज नंबर ऑफ ऑल प्राईम नंबर फ्रॉम 70 to 90? काय विचारलं आहे? ज्यांना मराठीमध्ये सोडवायचं आहे त्यांना सांगते, 70 पासून 90 पर्यंतच्या 70 पासून 90 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची सरासरी किती? काय म्हटलं आहे? 70 पासून 90 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची सरासरी किती आहे ते तुम्हाला काढायचं आहे. आणि हा क्वेश्चन तुम्हाला होमवर्क आहे. हा क्वेश्चन तुम्हाला होमवर्क आहे. 70 पासून 90 पर्यंतच्या सर्व मूळ संख्या घ्या, त्यांची बेरीज करा, टोटल बेरीज आल्यानंतर त्याला डिवाइड करा. 70 पासून 90 नंबरपर्यंत जितक्या पण मूळ संख्या आहेत त्या संख्यांची तुम्हाला बेरीज करायचं आहे. संख्या किती आहे ते बघायचं आहे, डिवाइड करायचं आहे आणि ॲव्हरेज काढायचं आहे. गॉट इट? नेक्स्ट क्वेश्चन, इफ द सम ऑफ 5 नंबर इज 75. किती नंबर दिला आहे? 75. नंबर कुठला दिला आहे? 75. सम ऑफ 5 नंबर इज 75. व्हॉट इज ॲव्हरेज? तर ॲव्हरेजसाठी फॉर्म्युला काय सांगितला मी? ॲव्हरेज इज इक्वल टू सम ऑफ ऑल नंबर. सम ऑफ ऑल नंबर किती दिला आहे? 75 आणि नंबर किती दिला आहे? 5. किती दिला आहे? 5. 75 डिवाइड बाय 5. ॲव्हरेज इज इक्वल टू काय होतं? एकूण संख्यांची बेरीज किती दिली आहे? एकूण संख्यांची बेरीज 75 दिली आहे आणि
टोटल गिवन नंबर किती दिले आहे 5. किती दिलं आहे 5. बस डिवाइड करायचं. 5 1 5 आणि 5 5 25. किती आन्सर आलाय 15. किती आन्सर आलाय 15. गॉट इट. समजलं सर्वांना. इझी क्वेश्चन्स आहेत ना. नेक्स्ट क्वेश्चन. इफ द ॲव्हरेज ऑफ 8 नंबर इज 12. If the average of 8 number is 12, what will be their sum? आता सम काढायचं आहे तुम्हाला. आता काय करायचं आहे तुम्हाला? सम काढायचं आहे. 8 संख्यांची सरासरी 12 आहे. 8 संख्यांची सरासरी 12 आहे, तर त्यांची बेरीज किती असेल? किती आहे? 12 into 8 करायचं. किती असेल? 96. किती असेल? 96. काय सांगितलं होतं मी? सम, एकूण संख्या. बेरीज जर काढायची असेल तर काय करायचं? सरासरी गुणिला एकूण संख्या. सरासरी गुणिला एकूण संख्या. ॲव्हरेज ऑफ 8 म्हणजे हे काय झालं? ॲव्हरेज ऑफ 8 ॲव्हरेज झाला. आणि ॲव्हरेज किती दिला आहे आपल्याला? ॲव्हरेज किती दिला आहे? 12 दिला आहे. आणि एकूण संख्या किती दिली आहे? 8. प्लस सिम्पली काय करायचं आहे? मल्टिप्लाय. 12 into 8 किती होतं? 96. म्हणजे सम काय असेल त्यांची? 96. गॉट इट. नंतर इफ द ॲव्हरेज ऑफ 7 ऑड नंबर इज 47, व्हॉट इज देअर सम? व्हॉट इज देअर सम? आत्ताच सांगितलेलं आहे मी. काय करायचं? या दोघांची मल्टिप्लिकेशन करायची. सम विचारला आहे तेव्हा मल्टिप्लिकेशन्स करायची. सम विचारलेला आहे तेव्हा मल्टिप्लिकेशन करायची. गॉट इट. 7 into 7 किती होतं? 7 7 49. कॅरी 1. 7 4 28. 28 प्लस 4 किती होतं? 32. किती होतं? 32. किती आला आन्सर? 329. किती आलं? 329. नेक्स्ट क्वेश्चन. If the number of some number is 42 and the average is 14, how many are those number? If the average of 7 odd number is 47, what is there? कुठला क्वेश्चन करते मी? If the sum of some number is 42 and the average is 14, how many are those number? सिम्पली काय करायचं? सम डिवाइड बाय ॲव्हरेज. सम डिवाइड बाय ॲव्हरेज. 42 डिवाइड बाय 14 किती होतं? 14 3 43 होतं का? इझी आहे क्वेश्चन्स. देन नेक्स्ट क्वेश्चन बघा. द सम ऑफ मार्क्स ऑफ ऑल चिल्ड्रन इन द क्लास इज 2795. किती दिलं आहे सम? 2795. अँड द ॲव्हरेज इज 65. ॲव्हरेज किती दिलं आहे? 65. सो हाऊ मेनी चिल्ड्रन विल बी देअर इन द क्लास? बस तुम्हाला सिम्पली डिवाइड करायचं आहे. सिम्पली काय करायचं? डिवाइड करायचं. 13च्या टेबलमध्ये 65 येतो. 13 5 65. त्यानंतर 13 2 26. 13 1 13. 13 5 65. 5 1 5. 5 4 25 अँड 5 3 15. किती आला आन्सर? 43. किती आलाय? 43. गॉट इट. मी रिपीट करणार नाही, बेसिक्स क्वेश्चन्स आहे त्यामुळं. ठीक आहे. त्यानंतर हा क्वेश्चन फाइंड द ॲव्हरेज ऑफ 52.36, 12.3, 584 अँड 58.3. हा तुम्हाला एक होमवर्क आहे. गॉट इट. नेक्स्ट क्वेश्चन. फॉर्म्युला दिला एक. फॉर कशासाठी? ॲव्हरेज ऑफ कॉन्झिक्युटिव्ह नंबर इज इक्वल टू फर्स्ट नंबर प्लस लास्ट नंबर डिवाइड बाय 2. काय म्हटलं आहे? ॲव्हरेज ऑफ कॉन्झिक्युटिव्ह नंबर, क्रमवार संख्यांचा ॲव्हरेज कसा काढायचा, कसा सरासरी काढायचा. त्यासाठी काय आहे? पहिला नंबर, पहिली संख्या प्लस शेवटची संख्या डिवाइड बाय किती? 2. पहिली संख्या प्लस शेवटची संख्या डिवाइड बाय किती? 2. हा त्याचा फॉर्म्युला आहे. सो हे बघा. व्हॉट इज द ॲव्हरेज ऑफ 6, 12, 18, 24 अँड 30? 6, 12, 18, 24 अँड 30 नंबर गिवन आहे आपल्याला. यांची काय करायची? सिम्पली ॲडिशन्स करायची.
काय करायची, सिम्पली ॲडिशन्स करायची. कशी, आपल्याला आता सांगितलं कॉन्झिक्युटिव्ह नंबर असेल, डिफरन्स सेम आहे, कॉन्झिक्युटिव्ह नंबर आहे, लगातार संख्या आहे, कसं काढायचं असेल तर फर्स्ट नंबर घ्यायचा. फर्स्ट नंबर किती आहे, 6. फर्स्ट नंबर कुठला आहे, 6. आणि लास्ट नंबर कुठला आहे, 30. लास्ट नंबर कुठला आहे, 30. डिवाइड बाय काय करायचं आपल्याला, 2. डिवाइड बाय 2. 30 प्लस 6 किती होतं, 36. डिवाइड बाय किती, 2. किती होतं, 2 1 2 अँड 2 8 16. गॉट इट. समजलं. कॉन्झिक्युटिव्ह नंबर असतील, क्रमवार संख्या असेल, त्यांचा ॲव्हरेज कसा काढायचा, त्यांचं सरासरी कसं काढायचं, कळलं. सर्वांना समजलं असेल. नेक्स्ट बघा, आता यामध्ये तुम्ही कन्फ्यूज होणार. बघा, एक नोट सांगायची आहे तुम्हाला की आपण काय बघितलं, आता आपल्याला जर ॲव्हरेज काढायचं असेल, कॉन्झिक्युटिव्ह नंबरचा ॲव्हरेज काढायचा असेल तर आपण काय करणार, फर्स्ट नंबर आणि लास्ट नंबर या दोघांची बेरीज करत असतो आणि डिवाइड बाय 2 करत असतो ना. पण मला एक सांगायचं आहे की नंबर शफल पण केलेलं असेल, नंबर शफल पण केलेले असणार. मग काय करायचं, पहिली संख्या म्हणजे सर्वात लहान संख्या घ्यायची आणि लास्ट संख्या म्हणजे मोठी संख्या घ्यायची. गॉट इट. सो काय करायचं असतं, आपल्याला असेंडिंग ऑर्डरमध्ये चालायचं असतं. फर्स्ट संख्या घ्यायची आणि नंतर कुठली घ्यायची, जी हायेस्ट असेल त्यानंतर. फर्स्ट संख्या आपली कुठली आहे, 108 आणि त्यानंतर हायेस्ट कुठली आहे, 136. डिवाइड बाय किती करायचं, 2. दोनच संख्या आहे, फॉर्म्युलामध्ये आहे, ठीक आहे. फॉर्म्युलामध्ये पुटअप करायचं. फर्स्ट संख्या प्लस असेंडिंग ऑर्डरनी जी लास्ट असेल ती पिकअप करायची, ठीक आहे. 108 प्लस 136 डिवाइड बाय 2. 6 प्लस 8 किती होतं, 14. कॅरी 1. 3 प्लस 1 4. 1 प्लस 1 2. किती येतं, 244. येत आहे का. 244 डिवाइड बाय काय करायचं, 2. किती येतं, 2 1 2, 2 2 4, 2 2 4. किती आलाय, 122. किती येत आहे, 122. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द ॲव्हरेज ऑफ ऑल इवन नंबर फ्रॉम 1 to 30. फ्रॉम 1 to 30. 1 पासून 30 पर्यंतचा ॲव्हरेज इवन नंबर करायचा आहे. फर्स्ट पासून 30 पर्यंत फर्स्टवाला ॲव्हरेज इवन नंबर कुठला येतो, 2. आणि लास्ट इवन नंबर कुठला येतो, 30. डिवाइड बाय काय फॉर्म्युला आहे आपला, 2. 30 प्लस 2 किती होतं, 32. डिवाइड बाय 2 दॅट इज 16. गॉट इट. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द ॲव्हरेज ऑफ ऑल नंबर फ्रॉम 1 to 100 दॅट आर डिव्हिजिबल बाय 5. दॅट आर डिव्हिजिबल बाय 5. फर्स्ट नंबर 5ने डिवाइड होणारा पहिला नंबर कुठला आहे, तर 5 आहे. लास्ट नंबर 5ने डिव्हिजिबल असेल असा कुठला नंबर आहे, तो म्हणजे 100. डिवाइड बाय 2. काय आहे, 1 पासून ते 100 पर्यंतच्या 5ने भाग जाणाऱ्या सर्व संख्यांची सरासरी किती. मराठी मीडियममध्ये जो लिहित आहे त्यांच्यासाठी सांगते की 1 पासून 100 पर्यंतच्या 5ने भाग जाणाऱ्या सर्व संख्यांची सरासरी किती. तर पहिली संख्या घ्यायची 5 प्लस शेवटची संख्या घ्यायची ती म्हणजे 100. तर 5ने डिवाइड होणारीच पाहिजे आपल्याला, त्यांचा ॲव्हरेज काढायचा आहे. किती होतं, दोघांची ॲडिशन 105 डिवाइड बाय 2. किती आन्सर येईल, 2 5 10 अँड 2 2 2 4 अँड 2 5 10. 52.5. किती आन्सर येतं, 52.5. गॉट इट. मी रिपीट करत नाही, इझी क्वेश्चन असल्यामुळे. व्हॉट इज द ॲव्हरेज ऑफ फर्स्ट 45 नंबर दॅट आर मल्टिपल ऑफ 15. दॅट आर मल्टिपल ऑफ 15. पहिला मल्टिपल ऑफ 15 कुठला असेल, 15 नंबर. कुठला असेल, 15 नंबर. ॲव्हरेज ऑफ फर्स्ट 45 नंबर आणि 45 नंबरचा नंबर कुठला असेल, 45 नंबरचा म्हणजे पहिला नंबर कुठला असेल आपला, 15 into 1 दॅट इज 15. आणि लास्ट नंबर कुठला असेल, मल्टिपल ऑफ 45th वाला नंबर म्हटलेला आहे. मग काय करायचं, 15 into 45 म्हणजे आपल्याला कुठला नंबर कळेल,
45 नंबरचा काय असेल 15 इंटू 5 किती होतं 75 कॅरी 7 54चा किती होतं 60 60 प्लस 7 67 गॉट इट किती आलं 675 नंतर या दोघांची काय करायची ॲडिशन्स दोघांची काय करायची ॲडिशन्स 675 झालं ना आपलं किती येतं 690 690 डिवाइड बाय किती 2 गॉट इट किती येणार 2 3चा 6 2 4चा 8 आणि 2 8चा 2 9चा 18 इथे 0 आहे एक मिनिट 2 3चा 6 2 4चा 8 आणि 2 5चा 10 किती आला आन्सर 342 किती येत आहे 342 गॉट इट कसं करायचं नेक्स्ट क्वेश्चन बघा इथे म्हटलं होतं की मल्टिपल ऑफ 15 पाहिजे मग पहिला मल्टिपल तर 15 इंटू 1 येईल नंतर लास्ट जो मल्टिपल आहे तो कुठला येईल 15 इंटू 45 येईल ना त्यामुळे आपण मल्टिप्लाय केलं की 15 इंटू 45 नंबर कुठला असेल तो मग तो कुठला निघाला 675 त्यामध्ये काय केलं 15 ॲड केलं कारण पहिला नंबर आणि शेवटचा पहिली संख्या आणि शेवटची संख्या या दोघांची बेरीज करून आपल्याला काय करायला लागतं 2 नी डिवाइड करावं लागतं गॉट इट नेक्स्ट क्वेश्चन एक फॉर्म्युला आहे पुन्हा द ॲव्हरेज ऑफ फर्स्ट एन इवन नंबर फर्स्ट एन इवन नंबर म्हटलाय इवन नंबर जर असेल तर त्यामध्ये काय करायचं एन प्लस 1 एन मीन्स जी दिलेली संख्या असेल ती प्लस 1 करायचं मीन्स होतं ते एन प्लस 1 ठीक आहे नेक्स्ट बघा ॲव्हरेज ऑफ फर्स्ट एन ऑड नंबर इज एन जर क्वेश्चन्समध्ये ऑड नंबर गिवन असेल आणि ऑड नंबरचा ॲव्हरेज काढायचं असेल तर तो ॲव्हरेज काय असेल ऑड नंबरच असेल कसं ते बघू बघा व्हॉट इज द ॲव्हरेज ऑफ फर्स्ट 5 कॉन्झिक्युटिव्ह इवन नंबर 5 कॉन्झिक्युटिव्ह इवन नंबर दिलेला आहे कुठले असेल ते 5 कॉन्झिक्युटिव्ह जसं की 2 4 6 8 आणि 10 गॉट इट हेच असणार ना मग ॲव्हरेज ऑफ फर्स्ट 5 कॉन्झिक्युटिव्ह इवन नंबर काय असेल तर 5 प्लस 1 एन काय दिलाय आपला 5 एन काय दिलाय 5 प्लस 1 कारण इवन नंबरमध्ये प्लस 1 करायचं आपल्याला 5 प्लस 1 किती होतं 6 म्हणजे या 5 संख्यांची ॲव्हरेज सरासरी किती येतं 6 येतं किती येतं 6 येतं नेक्स्ट व्हॉट इज द ॲव्हरेज ऑफ फर्स्ट 25 कॉन्झिक्युटिव्ह इवन नंबर फर्स्ट 25 कॉन्झिक्युटिव्ह इवन नंबर किती नंबर दिलेला आहे 25 यांची व्हॅल्यू किती आहे 25 इवन नंबर असल्यामुळे काय करणार आहे प्लस 1 किती आलं 26 गॉट इट नेक्स्ट क्वेश्चन व्हॉट इज द ॲव्हरेज ऑफ फर्स्ट 100 कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबरला काय म्हटलं आपण ॲज इट इज येतं किती आहे 100 किती आहे ऑड नंबर 100 आहे आणि ऑड नंबरचा फॉर्म्युला काय आहे काय आन्सर येतं त्याचं द ॲव्हरेज ऑफ फर्स्ट एन ऑड इज एन जो नंबर गिवन असेल ऑडमध्ये तोच त्याची सरासरी म्हणजे ॲव्हरेज असतं कळलं का इझी आहे ना नेक्स्ट बघा आता हा क्वेश्चन तुम्हाला होमवर्क देते फर्स्ट 50 कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबर आन्सर काय असेल ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा आयडेंटिफाय द कॉन्झिक्युटिव्ह नंबर फ्रॉम ॲव्हरेज इथे बघा कॉन्झिक्युटिव्ह ॲव्हरेज नंबर दिलेला आहे कसं काढायचं सरासरी काढायची म्हणजे सरासरी म्हणजे काय होतं ॲक्च्युली सरासरी म्हणजे जसं की 2 4 6 8 आणि 10 2 4 6 8 10 असं दिलं असेल ते ॲव्हरेज म्हणजे काय येतं मधली संख्याच येतं ॲव्हरेज म्हणजे मधली संख्या येतं गॉट इट ना आता आपल्याला बघायचं आहे की इफ द ॲव्हरेज ऑफ 5 कॉन्झिक्युटिव्ह इवन नंबर इज 26 5 नंबर दिले आहे आणि त्याचा ॲव्हरेज किती दिला आहे 26 ते पण इवन नंबर आहे व्हॉट इज द
स्मॉलेस्ट नंबर. बघा 26 ॲव्हरेज नंबर दिला आहे, 26 ॲव्हरेज नंबर दिला आहे. याच्यामध्ये जर आपण इवन नंबरमध्ये केलं तर इवन नंबर करताना आपल्याला काय करावं लागेल, +2 करावं लागेल. काय करावं लागेल, +2 करावं लागेल. 26 + 2 केलं तर किती येतं, 28. 26 - 2 केलं तर किती येतं, 24. 28 + 2 केलं तर किती येतं, 30. आणि 24 - 2 केलं तर किती येतं, 22. आपल्याला विचारलं आहे सर्वात लहान संख्या कोणती, सर्वात लहान संख्या कोणती. व्हॉट इज द स्मॉलेस्ट नंबर, व्हॉट इज द स्मॉलेस्ट नंबर. कुठला येतो स्मॉलेस्ट नंबर, 22. कुठला येतोय, 22. गॉट इट. असं काढायचं असते. नेक्स्ट एक क्वेश्चन्स आहे पुन्हा. इफ द ॲव्हरेज ऑफ 4 कॉन्सिक्युटिव्ह इवन नंबर इज 27, what is the largest number? If the average of 4 consecutive even number is 27, what is the largest number? आताच सांगितलं मी 27ला ॲव्हरेजमध्ये ठेवायचं. आता बघा आपल्याला इवन नंबर म्हटलेला आहे, इवन म्हटलं आहे. इवन नंतर मग 27 नंतर इवन कुठला येईल, 28. आणि 28 नंतर इवन कुठला येईल, 30. +1 - 1 असं चालायचं याच्यामध्ये. ठीक आहे. 27 - 1 किती होतं, 26. अँड 26 - 2 किती होतं, 24. बेसिक्स गोष्टी आहे या. तर आपल्याला विचारलं आहे व्हॉट इज द लार्जेस्ट नंबर. लार्जेस्ट नंबर कुठला असेल, 30. कुठला असेल, 30. गॉट इट. इझी आहे ना. हा क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व करा आणि मला उत्तर सांगा. ठीक आहे. फाईल संपलेली आहे. नेक्स्ट क्लास मी मॅरेथॉन ॲज अ कंडक्ट करण्याचा प्रयत्न करते, ज्यामध्ये जे पण सब्जेक्ट्स होतील मी आत्तापासून सांगून ठेवत नाही, जे पण सब्जेक्ट्स कवर होतील ते मी कवर करण्याचा प्रयत्न करते. ठीक आहे. काही प्रॉब्लेम आली मला टेलिग्रामला विचारू शकता. टेलिग्राम लिंक गिवन आहे. आरंभ बॅचला जॉईन व्हायचं असेल जॉईन होऊ शकता. ठीक आहे. लिंक मी ग्रुपला देऊन देते. गॉट इट. सो भेटूया नेक्स्ट क्लासमध्ये. आणि आय होप की तुम्ही दोन्ही स्टडी टेक्निकल ॲज वेल ॲज नॉन टेक्निकल दोन्ही पण सोबत घेऊन चाला. तुमचं नुकसान आहे नाही, तुम्हाला फक्त रिव्हिजन मारायची आहे. आणि चॅनलला भरपूर टेक्निकल क्वेश्चन्स पण आहेत. ठीक आहे. तुमच्याकडे काही बुक्स अवेलेबल असतील ते पण रेफर करा. आणि बुक नसतील तर माझ्या चॅनलला PDF पण आहे भरपूर. क्लासिफिकेशन्स ते सर्व आहे, बघून घ्या. नसेल तर तुम्हाला बाकी मुलं प्रोव्हाइड करून देईल. ठीक आहे. आणि नवीन असताना प्लीज फाईल सेक्शनमध्ये टेलिग्रामला एक फाईल सेक्शन असतं, त्या फाईल सेक्शनला तुम्ही आधी चेक करा. उगाचच मेसेज करू नका की मला ही फाईल मिळत नाही आहे, ती फाईल मिळत नाही. जाऊन बघा, डाउनलोड करून बघा. तुम्ही काहीच बघत नाही, मला माहिती आहे. त्यामुळे नुकसान तुमचं होतं. ठीक आहे. भेटूया नेक्स्ट क्लासमध्ये आरंभ बॅचमध्ये. ठीक आहे. टाटा, बाय बाय.